पप्पा पप्पा मी काय करू, पप्पा पप्पा मी काय करू. एक सांगतो की आम्हाला कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हा आमच्या वरच्या नेत्यांचा प्रश्न आहे. पण तुम्हाला सांगतो की आता आमच्या पायात असेच लोक येणार आहेत की जे सोडून गेले तेच पायात येणार आहे. आपण जर पाहिलं तर गर्दीच्या ठिकाणी पाहतो ना लोक. तुम्ही स्वीकारलं, ठाकरेंना स्वीकाराल का आता? अनेकांना तुम्ही स्वीकारलं आहे, नाही ठाकरेंना नाही, हे स्वीकाराचा जो प्रश्न आहे आमचे वरिष्ठ नेते हे करतील. पण आम्हाला जो आहे कार्यकर्ता म्हणून आम्हाला जे वाटतंय की जे उद्धवजींनी जे चुका केल्या तेव्हा की भारतीय जनता पार्टीने सगळं त्यांना समृद्धी दिली, सगळ्या गोष्टी दिल्या, नेते दिले, आमदार निवडून आणून दिले, खासदार निवडून आणून दिले, आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेसचं वाट पकडली आणि त्या अनुषंगाने ज्या पद्धतीने त्यांनी वेगळी वाट पकडली, आता त्यांना वाटायला लागलं की आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या हाती काही लागणार नाही, म्हणून त्यांनी हे राम रक्षित एक स्तोत्र वाचन पठण करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलंय. मला असं वाटतंय की त्यांना सुदबुद्धी देव, रामजी सुदबुद्धी देव, आणि ते जेणेकरून त्यांचं सगळं चांगलं होईल. कारण त्यांची तुम्हाला एक सांगतो, कारण सगळ्यात महत्वाचं प्रत्येक नेत्याला असं वाटतं की मी एस्टॅब्लिश झालो होतो पण माझा चिरंजीव एस्टॅब्लिश झाला पाहिजे. पप्पा पप्पा मी काय करू, पप्पा पप्पा मी काय करू, असं हे रिचार्ज कुपनचं चालू झालं असेल म्हणून उद्धवजीनं हे नवीन एक कार्यक्रम चालू केलेला आहे.